50 खोके, ती शपथविधी विसरू नका, ती शपथविधी विसरू नका। आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोर गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी। कारण का भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे। अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले, त्यांनी विधानसभेच्या समोर, आमच्या सगळ्यांच्या समोर, पूर्ण विधानसभेच्या समोर, विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय। आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला। ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला। रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले, सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे। अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला। इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली। पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते आमिष। आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं, खोटं बोलणं ते त्यांची, आणि नुकसान आपला झाला। नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला, नुकसान सोलापूरचा झाला, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला। ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले, तो क्षण मी अनुभवला। आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं। काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं।